हे बघा, समुद्र किनारी वरदने पकडला एक छोटासा खेकडा. हा बघा. हो हो, किती सुंदर आहे. अरे पडला, परत पकडला. अरे वा वा वा. मी खूपच लहानपणी खूप घाबरायचो. अर्थात एवढे छोटे खेकडे नव्हते बघितलेले मी कधी. पण वरद बघा किती एकदम ब्रेव आहे. अरे परत पडला. आता आम्ही चाललोय मासांना आणि कासवांना खाऊ द्यायला. म्हणजे हे कणकेचा गोळा केलाय आणि आता तो आम्ही इथे जे मंदिर आहे त्यातलं एक तळ आहे. त्या तळ्यामध्ये खूप सारे मासे आणि कासव आहेत. त्यांना जेवायला द्यायला चाललोय. आणि भाई सगळी घाण इथं पडलेली असते, पण आज तरी बऱ्यापैकी कमी आहे. आणि इथे स्वच्छता आहे बऱ्यापैकी. साफ करतात जे कॉर्पोरेशनचे लोक आहेत ना, ते येऊन साफ करत असतात. छान हे सुंदर ही एक जागा आहे. फोटोजेनिक आहे आतल्या बाजूने, बाहेरून नाही. आतल्या बाजूने जर का इकडचा व्ह्यू घेतला ना, खूप छान आहे. आणि इथे वरती बघा, डोंगरावरती ना चक्क केळीची झाड आहेत. म्हणजे आता हे जंगली केळी आहेत. अगदी छोटूस असं एवढूस केळ येतं ते, आणि खूपच टेस्टी असतं. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा, हे सगळी केळीची झाड आहेत छोटी छोटी, आणि हे जंगली केळी म्हणतात त्यांना. ही क्लिफ जी आहे ना, ही सुद्धा खूप सुंदर आहे. तिथपर्यंत बघा त्या लाटा कशा उसळतात. आज रविवार असल्यामुळे आज आहेत बऱ्यापैकी पर्यटक. म्हणजे जे रेग्युलर पब्लिक असते ना वॉक करणारी, तिच्या व्यतिरिक्त पब्लिक आज आहे. आणि हे आहे मंदिर. हे आहे जरी विनायकाचं मंदिर. बघा, मंदिरच किती सुंदर आहे. थोडं बीचला लागून मंदिर आहे.